माझे मनापासून माफी मागतो, कारण 1 तास लेट झाल्यामुळे आपल्याला 1 तास उशिरा घरी जावं लागणार आहे. आणि दुसरे विषय असे आहे की बऱ्यापैकी आता विषय माझ्या माहितीप्रमाणे 110 विषय होते, त्यातले 80% विषय आत्ता आपल्याला अधिकाऱ्यांनी क्लिअर करून दिलेले आहेत. 20% विषय जे राहिलेले आहेत त्यात तांत्रिक अडचणी सुद्धा संबंधित अधिकारी वर्ग आपल्याला क्लिअर करून देतील. विषय पतसंस्थेचे ह्याचे त्याच्या विषय किचकट आहेत, पण संबंधित अधिकारी त्यांनी सुद्धा ते मनावर घेऊन त्यातून कसा मार्ग काढता येईल, त्या सर्वसामान्याला कसा न्याय देईल, कर्जदात्याला सुद्धा त्याचा न्याय मिळाला पाहिजे, ठेवीदाराला सुद्धा ठेवीचे पैसे मिळालेच पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवून शेतकरी वर्गावर पण माझा अन्याय झाला नाही पाहिजे ह्याची सुद्धा आपण प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे. संबंधित पतसंस्थांना सुद्धा तुम्ही तसे आदेश काढले पाहिजे. ठीक आहे, तुमचे एक ठराविक रकमेपर्यंत मूळ मुद्दलापर्यंत गेल्यानंतर त्याच्या पुढे किती जायचा हा अधिकार तुम्ही सुद्धा ठरवू शकता पतसंस्थेपेक्षा. तर तो अधिकार तुम्हाला आहे, तो अधिकाराचा वापर आपण करावा आणि संबंधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा. दुसरे जे काही अधिकारी इथे गैरहजर आहेत, म्हणजे आता माझ्या माहितीप्रमाणे MSEBचे अधिकारी गैरहजर पवार साहेब म्हणून कोण असतील, कोण असतील त्यांना संबंधित वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा माझा आता फोन झाला, त्यांना इथं ठेवत नाही, त्यांना इथून त्यांची दखल त्यांनी घेतलेली आहे, त्यांना इथून ते बाहेर काढतात. त्याच्यानंतर भूमी अभिलेखचा विषय आहे, ते घरात मॅडम म्हणून आहे. तर माझे संबंधित सगळेच भूमी अभिलेखचे विषय आता जे काय कोणी इथं बसले असतील ते सगळा माझ्या माहितीप्रमाणे भूमी अभिलेखचाच विषय आहे. तर तो विषय आज माझ्या माहितीप्रमाणे काय क्लिअर होऊ शकत नाही प्रांत. आणि त्या मॅडम कोण आहेत काय मला माहित नाही, पण त्या इथं येणं अपेक्षित होतं, कारण मी तसे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि प्रांत साहेब आपण ती जबाबदारी आपण घ्यावी आणि त्या संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करावी, त्याला वेळीच त्याच्यावरती निलंबनाचं आपण नोटीस काढावं आणि जे अधिकारी आज गैरहजर नाहीत त्याचा निकाल आपण लावावा. कारण मी तुम्हाला विचारणार आहे, मी बाकीच्या कुठल्याही अधिकाऱ्याला माहिती घेणार नाही, विचारणार नाही, काय नाही. तेव्हा प्रांत साहेब मला ह्याच्यावरती आपण काय कारवाई केली, जे अधिकारी हजर नाही त्याच्यावरती काय कारवाई केली याचं उत्तर मला तुम्ही 2 दिवसात क्लिअर करून द्यावं. त्यामुळं आपण इथं जमलो, आपण तक्रारी सोडवण्यासाठी आपण एकत्र आलो आणि तुम्ही मला या तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली. तुम्ही मला या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत आहे. आपल्या तुमच्या तक्रारी सोडवणे माझं पहिलं कर्तव्य आहे आणि त्याला सुद्धा थोडा विलंब झाला. ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे, आपण ते दुरुस्त करून घेतलं आणि तक्रारी निवारण करण्याचं काम आपण चांगल्या पद्धतीने केलं. इथून भविष्य काळात जी आज आपलं कार्यालय गच्च भरलं, ते भविष्य काळात ते कार्यालय गच्च भरू नये याची काळजी आता आपण घेणार आहोत. आपले संबंधित अधिकारी आपल्या बरोबर असतील, आपले सर्व कामं ते व्यवस्थितपणे पार पाडतील याची मला खात्री आहे. कारण हे आपण जो कार्यक्रम उपस्थित केला तो कार्यक्रम एवढ्यासाठीच होता की ही गर्दी आपली आजची जेवढी होती तेव्हा नंतर मी भविष्यात जेव्हा कार्यक्रम घेईन असाच जो आज घेतला तो कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला ह्या पुढच्या मला मोकळ्या दिसाव्यात अशी मी अपेक्षा करतो. पूर्णपणे 26 गावाचे प्रश्न कायमस्वरूपी सुटले पाहिजे. परत इथं तक्रारीसाठी आपल्याला इथं बसावं लागलं नाही पाहिजे. कोणी जेवढं कार्यालय गच्च भरले तर मोकळं कार्यालय असल्यानंतर मला खूप आनंद होईल. त्या दिवशी मी समजेन की मी चांगल्या पद्धतीने या 26 गावाचं काम करतो, या तालुक्याचं चांगल्या पद्धतीने प्रतिनिधित्व करतो, याचा मला आनंद होईल. तेव्हा मी तीच काळजी आपली सगळ्यांची घेईन. जे अधिकारी नाहीत त्या अधिकाऱ्यांना मी त्या कडक स्वरूपाच्या सूचना देऊन जे आले नाहीत त्याला कामावर निलंबित करावं असे आदेश मी त्यांना काढायला सांगतो. त्याचबरोबर या 26 गावाचा सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. साहेब, एखादा रस्ता आमचा कमी झाला तरी चालेल, पण 26 गावाचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटला पाहिजे ह्याच्यासाठी मी खास प्रयत्नशील आहे. आपल्या खासदार साहेबांनी 0.52 TMC पाणी मंजूर करून घेतलेलं आहे. त्याचं सुद्धा आपण संबंधित विभागाशी आपल्या जलसंपदा विभागाशी विखे पाटील साहेबांची सुद्धा चर्चा त्या संदर्भात झालेली आहे. त्याचा सुद्धा आपण सर्वे लवकरात लवकर सुरू करतोय. पहिले सर्वे 2 कंप्लीट झालेले आणि नंतरचा सुद्धा वसना उत्सव योजना आहे, पूर्वी पण चालू आहे, पण ते चांगल्या पद्धतीने चालू नाही. लिकेज बऱ्याच ठिकाणी
ठिकाणी त्याचं काम व्यवस्थित न झाल्यामुळं त्याला जेवढा डिस्चार्ज मिळाला पाहिजे तेवढा डिस्चार्ज मिळत नाही, त्यामुळे पाणी तेवढ्या उपलब्धतेने प्रत्येक तलावात जात नाही. म्हणजे पाण्याची रिक्वायरमेंट जी आहे आपली 0.96 आहे मला वाटतं, 92 आहे. तेवढं पाणी आपल्याला त्या पाईपलाईन मधून मिळत नाही. तेव्हा ते पाईपलाईन सुद्धा चांगल्या पद्धतीने, जुनी पाईपलाईन सुद्धा चांगली तयार करून घेऊ आणि नवीन 0.52 TMCचं पाणी सुद्धा आपण लवकरात लवकर तिचे टेंडर कसे निघतील, काम कसं आपलं मंजूर होईल, त्याचा सर्वे कसा होईल आणि त्या प्रत्येक गावाला आपल्याला न्याय कसा देईल यासाठी सुद्धा माझा प्रयत्न चालू आहे. संबंधित विभागाशी माझे पत्रव्यवहार त्या पद्धतीने चालू आहे. त्याचबरोबर आपण सोळशी जे धरण आहे त्या धरणासंदर्भात सुद्धा खासदार साहेबांनी बऱ्याच सगळ्या मंजुऱ्या पूर्वीच्या ज्या काही गोष्टी लागणार होत्या, म्हणजे आता जे कोण संघर्ष समिती काढते, कोण काय करते, पण याच्या अगोदर 30 वर्ष तेच लोक सत्तेत होते, पदाधिकारी होते, संबंधित विभागाचे ते मंत्री होते, त्याचबरोबर अध्यक्षही होते, आमदार इथे 15 वर्ष होते. त्यांनी 15 वर्ष मग संघर्ष समिती त्यांची कुठे गेली होती, त्यावेळेस त्यांनी का प्रश्न उठवला नाही, हा सुद्धा आपण शेतकऱ्यांनी त्यांना विचारणं गरजेचं आहे. आपण जेव्हा मतं मागायला मी येणार आहे तुमच्याकडे 5 वर्षांनी, तेव्हा तुम्ही मला विचारलं पाहिजे, साहेब तुम्ही हे काम माझं केलं नाही, तुम्हाला तर मताचा अधिकार अजिबात नाही. मी जर काम केलं नाही तर मी तुमच्याकडे मत मागायला परत येणार नाही. मी 26 गावाचा पाण्याचा प्रश्न जर सोडवला नाही तर मी त्या 26 ज्या गावाचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तिथं मी मत मागायला येणार नाही, ही माझी पहिली जबाबदारी. तसं त्यांनी सुद्धा ते करावं. आता संघर्ष समिती आता संपले, सगळे दिवस संपलेत, वय झाले सगळ्यांचं. आता संघर्ष समिती संघर्ष करून काही उपयोग होणार नाही, कारण जे निर्णय मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करतो त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माझे नेते अजितदादा पवार साहेब आहेत. रणजितदादा ज्या पार्टीचं भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. आमचे शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत. हे सरकार युतीचं सरकार आहे, शेतकऱ्यांसाठी न्याय देणारं सरकार आहे, काम करणारं सरकार. जे काय निर्णय पाण्याचे घ्यायचे ते निर्णय निश्चितपणानं अजितदादा पवार साहेब असतील, नितीन काका आपले इथले असतील, मकरंदाबा असतील, आमचे रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील आणि सर्व या भागातील आमचे सगळे भाऊ, आमचे तात्या, सगळेच मंगेश दादा, सगळेच जे काही जेवढे आमचे ज्येष्ठ मंडळ आहेत ते सगळेच आम्ही एकत्र येऊ. लवकरात लवकर त्या 0.52 साठी मिटिंग पण घेऊ आणि जो सोळशीचा पाण्याचा विषय तो सुद्धा लवकरात लवकर त्यातनं सुद्धा पाणी आपल्याला कसं या 26 गावासाठी आणता येईल. जे 0.52 TMC सोडून अजून आपल्याला काय पाणी आणलं तरच आपल्या 26 गावाचा कायमस्वरूपी प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठीचा जो काही पत्रव्यवहार आहे तो रणजितदादांनी याच्या पूर्वीच केलेला आहे. त्याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. ज्यांना कोणाला त्याची माहिती पाहिजे असेल, हवी असेल त्यांना माहिती माझ्याकडून देतो. माझे पत्रकार बंधू इथं उपस्थित असतील तर त्यांना सुद्धा मी विनंती करतो, जे आम्ही काम करतो ते अधिकृत करतो, अनाधिकृत काही बोलत नाही. जे माहित आहे तेवढंच बोलतो, जे माहित नाही त्याच्याबद्दल अजिबात आम्ही कुठलंही वक्तव्य करत नाही किंवा ज्या कामात आम्ही लक्ष घातलं नाही त्या कामात आम्ही नाक कधी आमचं खुपसत नाही. जे काम हातात घेतो त्या 26 गावासाठी पाण्याच्या प्रश्नासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर असेल, मी या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून असेल, आमचे राज्याचे नेते अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री ते असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे सगळे एकत्र बसून ह्या 26 गावाचा कायमचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि निश्चित तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या ताकदीनं त्याला नक्की यश येईल. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. माझा एखादा रस्ता करायचा राहील, एखादा रस्ता नाही झाला तर चालेल, मी त्या संबंधित अधिकाऱ्याला सांगतो माझा रस्ता करू नका, माझ्यावर इथं 26 गाव फंड टाकू नका, पण माझ्या शेतकऱ्याला 26 गावाच्या शेतकऱ्याला न्याय द्या. ते पाण्यापासून अनेक पिढ्यानुपिढ्या वंचित आहे. म्हणजे एवढं चांगली शिक्के असून मी विधानसभेत सुद्धा प्रश्न पहिल्यांदा मांडला. 26 गावाचा प्रश्न मांडला की माझ्या या 26 गावाला पाणी मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर इथं पत्रकार परिषद झाल्यापर्यंत 26 संघर्ष समिती दुसऱ्या दिवशी तयार झाली. त्याच्या होती का संघर्ष समिती? माझे पत्रकार बंधूंना विनंती आहे की होती का नव्हती आपण सांगावं. मी क्लिअर बोलतो. ह्याच्या अगोदर तुम्ही होतात ना 30 वर्ष, कशासाठी संघर्ष समिती लागली असते तुम्हाला? तुम्ही मनात आणलं असतं तर 26 गावं 26 वर्षापूर्वी क्लिअर झाली असते. 26 वर्षांपूर्वीच क्लिअर झाली असती. 30 वर्ष तुम्ही सत्तेत आहात. या तालुक्याचं, या विभागाचं आपण प्रतिनिधित्व केलं तर ते काम पूर्ण झालं असतं, पण आपण ते मनात आणलं नाही. हा तालुक्यातला शेतकरी पाण्यापासून वंचित ठेवला आणि आता तुम्ही संघर्ष समिती काढता आहात. तर या संघर्ष समितीला माझं काही म्हणणं नाही. संघर्ष तुम्ही जरूर करा.
तुम्ही संघर्ष केला तर आम्ही काम निश्चित करू आणि काम पूर्ण करून दाखवू आणि 26 गावाला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढाच शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो आणि माझे 2 शब्द संपवतो आणि पुन्हा एकदा तुमची मनापासून मला वेळ लागल्याबद्दल मी तुमची माफी मागतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.